ब्लॉगिंग. तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम. मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल शुभांगी समाधानमध्ये. तर हा व्लॉग आहे डोहाळे जेवणाच्या 2 दिवस आधीचा. तर हो नाही करता करता आमचं डोहाळे जेवण जे आहे ते फायनल झालं. आधी नाही होता विचार करायचा, पण नंतर परत आम्ही डॉक्टरांना विचारून वगैरे फायनल केलं की करायचं आहे असं. तर डोहाळे जेवणाची आम्ही खूप सारी तयारी करून ठेवलेली होती. रुखवत वगैरे बनवलं होतं. तर त्याचंच प्रिपरेशन जे आहे ते इथे चालू होतं. जायच्या आदल्या दिवशी आम्ही त्या घराला छान बिस्किट वगैरे चिपकवत होतो आणि ती छान मेहंदी काढली होती. त्या माझ्या बहिणीच्या फ्रेंडने काढलेली होती. आणि जाण्याच्या आधी आमचं एवढंच जे सामान आहे ते पॅक झालेलं होतं. पूर्ण गाडीमध्ये पण मावत नव्हतं एवढं सामान होतं. कारण माझ्या बहिणीने, लहान बहिणीने, मम्मीने आणि सगळ्यांनी, म्हणजे त्याच्यामध्ये पप्पा पण आहेत आणि भाऊ पण आहे, सगळ्यांनी मिळून आम्ही हे सगळं रुखवत बनवलं होतं, जे की तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल. आणि खूप सुंदर झालं होतं ते, कारण तिथे जे पण आले होते ते सगळ्यांनी व्हिडिओज फोटोज वगैरे काढून नेले. इवन आमच्या इथे जे कार्यक्रम करायला आलेल्या लेडीज होत्या त्या पण म्हटलं की आम्ही एवढ्या ठिकाणी कार्यक्रम करतो पण एवढं सुंदर रुखवत आम्ही कुठेच बघितलं नाही आहे, खूप छान आहे. तर माझ्याकडे त्या रुखवताचे सेपरेट व्हिडिओ आहेत, तर ते पण मी तुमच्यासोबत लवकरच पोस्ट करेल. आणि हे आता आम्ही निघालो होतो. माझ्यासोबत मम्मी पण येणार होती, आम्ही सगळे जाणार होतो, पण मम्मीची काही इमर्जन्सी मीटिंग असल्यामुळे मम्मीला येता आलं नाही. मम्मीचं लसीकरण होतं, त्यामुळे मम्मी बोलली की तुम्ही जा आणि मी उद्याकडे येते. आणि परवाच्या दिवशी डोहाळे जेवण होतं, कारण आम्ही 1 दिवस आधी गेलो होतो सायंकाळी, जेणेकरून रात्रभर आणि परवाच्या दिवस माझा आराम होईल आणि मग त्यात दुसऱ्या दिवशी मला दिवसभर तिथे उभं राहता येईल. त्यामुळे तर जाता जाता आम्हाला मस्त दत्त मंदिर लागतं, खर्दी म्हणून गाव आहे तिथे. तर दत्त मंदिरात गेलो तर देवाची आरती चालू होती, तिथे आरती केली, नमस्कार केला आणि त्यानंतर आम्ही पुढे प्रवासाला निघाल्यानंतर घरी पोहोचलो. आणि घरी जाऊन मी काही शूट केलं नाही. नेक्स्ट डे जे आहे ते आम्ही शूट केलं. तर नेक्स्ट डे जे आहे ते तिथे सर येणार होते, माऊ येणार होती, दादा येणार होते, पवन दादा येणार होते. मी खूप जास्त हॅप्पी होती, कारण त्यांना खूप दिवसानंतर मी भेटत होती, म्हणजे खूप महिन्यानंतर म्हटलं तरी चालेल. कारण सर येत होते सॅटर्डे संडेला मला भेटायला, पण माऊ आणि दादा यांचं आणि माझं काही भेटणं झालं नव्हतं. त्यामुळे ते डोहाळे जेवणाला येणार होते, तर मी खूप जास्त हॅप्पी होती की माऊ येणार आहे असं. आणि आल्यानंतर आम्ही घट्ट अशी मिठी मारली, सगळेजण भेटलो व्यवस्थित आणि खूप आमची सगळी मज्जा मस्ती जी आहे ते चालू झाली. कारण आमच्या लग्नानंतर, आता आमच्या लग्नाला 8 वर्ष झाले आणि 8 वर्षानंतर आमच्या घरी हा पहिलाच कार्यक्रम होता. आणि तो पण सरांनी, आम्ही आमच्या प्लॅनिंगने खूप सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला की एकचदा होणार आहे आणि परत होणार नाही. आणि एवढे दिवस आपण ज्या गोष्टीसाठी वाट बघितली आहे तर ती गोष्ट खूप छान झाली पाहिजे, म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न करत होतो. माऊ आल्यानंतर जेवण वगैरे केले आणि लगेच आम्ही आमच्या कामांना लागलो. म्हणजे मी नाही, सगळेजण काम करत होते आणि खूप भारी वाटत होतं. माऊ बंटीने मेहंदी काढली नव्हती, माझ्या लहान बहिणीने. मग माऊ तिला मस्त छान अशी मेहंदी काढून देत होती आणि बंटीच्या स्वतः फ्रेंडने मला मेहंदी काढून दिली, एवढे पूर्ण हात. तिला म्हटलं की तू काढ, पण तिला तयारी करायची होती त्यामुळे तिने काढली नाही. आणि नेक्स्ट टाईम यांनी फुलं आणले होते, नाशिकहूनच आणले होते. नाशिकला खूप मोठा फुल बाजार आहे, खूप छान स्वस्त सुंदर फुलं मिळतात, ते आणले होते. ते कटिंग करायचं काम चालू होतं. हे सगळं आम्ही आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवत होतो. आणि जे आपण रिटर्न गिफ्ट्स देतो की ज्या आपल्याकडे लेडीज येणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही काही घेतलेलं नव्हतं, कारण काही छान मिळालंच नाही आमच्या बजेटमध्ये. तर आम्ही त्यांना पॉकेट बनवून द्यायचं ठरवलं. मग तसे पॉकेट्स बनवले होते. ते रात्री ते पॉकेटचं काम आम्ही दादांकडे दिलं होतं, कारण दादा व्यवहाराच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट पण आहेत आणि त्यांना खूप जास्त म्हणजे कळतं एकदम पटापट सगळ्या गोष्टी करणं असं. बाकीचे सगळे जे आहेत जे तिकडे तिकडे कामं बघत होते आणि हे सगळेजण मला रात्रीला एकटीला खाली टाकून, म्हणजे घरच्यांजवळ टाकून सगळे वरच्या रूममध्ये गेले होते. आणि तिथं यांची उद्याची प्लॅनिंग चालू होती, ज्या आम्ही फ्रूट्सच्या हे घेतलेल्या होत्या, काय म्हणता येईल त्यांना, फ्रूट्स ठेवायला असे प्लेट्स टाईप घेतलेलं होतं. तर ते आणलेलं होतं माऊनी वगैरे, तर तेच आम्ही पॅक करून घेत होतो, कारण उद्याकडे जे आहे ते जमणार नव्हतं. आणि हे वरच्या रूमला सीड्या होत्या म्हणून हे मला घेऊन गेले नव्हते. मला बोलले की तू खाली थांबा, मी थोड्या वेळात आलो. पण यांनी पूर्ण 12:30-1 वरतीच वाजवले आणि यांची मस्त मजा मस्ती चालू होती आणि तिथे सगळ्या गोष्टी करणं चालू होतं.
त्यानंतर त्यांचं वरती मेहंदी सेशन पण चालू होतं. सरांनी पण, दादांनी पण, पवन दादांनी, सगळ्या लहान मुलांनी सगळ्यांनी मेहंदी पण काढल्या होत्या. त्यामुळे हे पूर्ण रात्र यांनी अशीच घालवली.
तर यांनी सगळी आवरावर केल्यानंतर हे आम्ही नेक्स्ट डेला जे आहे ते शूट केलेलं आहे. इथे आमचं रील शूट करायचं चालू होतं आणि त्यानंतर माझ्या ज्या वहिनी आहेत त्या अहमदाबादला असतात. तर त्यांच्या मुलीने म्हणजे माझ्याच बहिणीने नेल आर्ट्सचं क्लास वगैरे केलेला आहे. तर ते खूप छान असे नेल आर्ट्स बनवते. तर तिने आमच्यासाठी जे रेडी नेल्स असतात ते बनवून पाठवले होते, माझ्यासाठी पण आणि सरप्राईज म्हणून बड्डीसाठी पण बनवून पाठवले होते. तर आमचं सगळं सकाळी आवरून झाल्यानंतर आम्ही जे आहेत ते नेल्स चिपकवून घेतले, म्हणजे त्यांनी जे पाठवलं होतं त्याच्यासोबतच. आणि मी पहिल्यांदाच नेल्स जे आहे ते तसे चिपकवले होते. मला अजिबात सहन होत नव्हते, काहीच उमजत नाही ते नेल्स लावल्यानंतर. आणि मी पहिल्यांदाच लावले होते त्यामुळे पण मग खूप छान दिसत होते. मग दिवसभर मी राहू दिले ते आणि फोटोजमध्ये पण खूप छान आलेले आहेत म्हटलं. आणि असं पण माझे नखं ओरिजिनलमध्ये मोठे असतात, पण आता सध्या प्रेग्नेन्सीमध्ये ते मी कट केलेले होते त्यामुळे वाढवले नव्हते. तर म्हटलं चला आपल्या इकडे तर काही ते नेल्स सहजासहजी मिळणार नाही. तर त्या वहिनी आल्या होत्या योगायोगाने, तर त्यांनी आमच्यासाठी पाठवून दिल्या. खूप छान बनवले ते. इथे सकाळी सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे चालू होता. माझे भाऊ वगैरे जे आहेत ते गावाहून आले होते, माझ्या माहेरून सासरी आले होते. आणि सगळे पाहुणे जे आहे ते सकाळी त्याच दिवशी येत होते, कारण कार्यक्रम जो आहे तो दुपारी होता. 12, 12:30, 1चा टायमिंग दिला होता, कारण जे कार्यक्रम करायला लेडीज येणार होत्या त्या लेट येणार होत्या. चहा नाश्ता वगैरे सगळं झाल्यानंतर घरातला आटपून ह्या दोघं जणी जे आहेत ते रुखवत मांडायला घेतलं होतं यांनी. तिथे सगळे होते, म्हणजे त्या दोघींनीच खूप सारं सगळं तिथे केलं. आणि जोडीला पवनदादा वगैरे त्यांना घेतलं होतं, मध्ये मध्ये कोणी येत होतं. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रवासामध्ये थोड्या इकडे तिकडे झाल्या होत्या, तर ते कृष्णा पवनदादा वगैरे जे आहेत त्यावरती व्यवस्थित करत होते. तर यांनी सकाळी 9, 9:30 वाजेला हे रुखवत मांडायला घेतलं. तर यांना तयारीलाही वेळ मिळाला होता, एवढं सगळं होतं तिथे. तर त्यांनी जसं तसं जे आहे ते रुखवत मांडणी केली आणि त्यानंतर मग तयारी वगैरे केल्या आणि मग माझ्याकडे वगैरे आले. आणि अशी कार्यक्रमाला जी आहे ती आमची सुरुवात झालेली होती. बाकीचं जे आहे ते आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बघूया कार्यक्रम कसा झाला काय ते. तर ह्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण रुखवत जे आहे ते त्याची मांडणी वगैरे करतायत. आणि कार्यक्रमाला अजून जरा वेळ होता, पाहुणे वगैरे येत होते, जेवणाचं वगैरे पण होतं. तर जेवण वगैरे झाल्यानंतरच आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली होती. साधारणतः 1 वाजता कार्यक्रम चालू होता, तर 3:30, 4 वाजले होते कार्यक्रमाला. आणि त्यानंतर आमचं जे आहे फोटोशूट वगैरे चालू होतं, त्या आम्हाला तर 5-6 वाजले होते. पण कार्यक्रम खूप छान झाला होता. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण कार्यक्रम जो आहे तो बघायला भेटेलच. खूप छान झालेला आहे कार्यक्रम, म्हणून शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. व्लॉग आवडला असेल, तुम्हाला काही आयडिया मिळेल रुखवतमधून, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. चालू कर
हा तुम्ही यार आम्ही कोण करतो